पुन्हा एकदा आपण ठाण्याला जाऊयात। संकल्प संस्कृतीची ही दहीहंडी आणि या दहीहंडी कार्यक्रमात पुन्हा एकदा जय जवान पथकाने 10 थरांचा प्रयत्न सुरू केला। ही दृश्य आपण पाहतोय। सध्या 8 थर त्यांनी लावलेले आहेत। 9व्या आणि 10व्या थरासाठीचे गोविंदा शिडीवरून वर चढताना दिसत आहेत आणि 10व्या थरासाठी हा प्रयत्न आहे। दहावा थर जवळपास लावला होता, मात्र दुसऱ्यांदा हा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे। 9व्या आणि 10व्या थरावरचे गोविंदा उठण्यापूर्वीच पुन्हा एकदा हे थर कोसळलेत आणि 10व्या थराचा हा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी झालाय। जय जवान गोविंदा पथक अतिशय नामवंत असं हे पथक आहे। मुंबईतलं नामवंत पथक 10वा थर त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला होता। पुन्हा एकदा ही दृश्य पहा कशा पद्धतीनं 10व्या थरासाठी जय जवान गोविंदा पथकानं प्रयत्न सुरू केले होते। अविश्वसनीय क्रेट आखा पाण्याचा क्रेट द्या तिथे। अगदी या गोविंदा पथकाला ते 10 थर रचण्यासाठी पाहायला येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाने इथे देवाचा धावा केला होता की होऊ दे हे 10 थर, रचू दे हे 10 थर, कारण आम्हाला बघायचा हा मानवी मनोरा। पण हा प्रयत्न नक्कीच शर्थीचा होता। जरा टाळ्या जोरदार या गोविंदा पथकासाठी। भर पावसात 10 थर गोविंदा उत्सवाची पंढरी समजली जाते। संकल्प त्याचबरोबर संस्कृती टेंभी नाक्यावरची दहीहंडी अशा एकापेक्षा एक मोठ्या रकमेच्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन इथे केलं जात असतं। स्क्रीनवर पाहताय स्लोमो मध्ये हे दृश्य काही वेळापूर्वी 10व्या थरासाठी 10 थरासाठी जय जवान गोविंदा पथकानं जो प्रयत्न केला होता त्याची दृश्य आपण पुन्हा पाहतोय। प्रतापजी सर कशा पद्धतीने झपाट्याने हे गोविंदा सरसर वर चढत 29 वर्षाची आपल्याला परंपरा दिलेल्या ठिकाणी नेमून दिलेल्या ठिकाणी ते प्रयत्न करत असतात। मोडीत काढणारं गोविंदा पथक म्हणजे जय जवान गोविंदा पथक आणि त्यांनी 10 थरांचा पुन्हा हा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे। माफ करा, ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, थेट प्रक्षेपण 10व्या थरासाठी जय जवान गोविंदा पथकाचा पुन्हा एक प्रयत्न, तिसरा प्रयत्न आणि या तिसऱ्या प्रयत्नात तरी त्यांना यश मिळतंय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। 6 थर लागलेले आहेत। 7व्या थरावर गोविंदा चढलेला आहे। जो गोविंदा सगळ्यात उंच सगळ्यात वरती जाणार आहे तो तिथं आहे आणि आता 3 गोविंदा त्यांना एक्के म्हटलं जातं, असे 3 गोविंदा एका मागोमाग एक वर चढतायत आणि ते 3 गोविंदा कशा पद्धतीने उभे राहत आहेत यावर या प्रयत्नाचं यश अपयश अवलंबून असणार आहे। 10 थरासाठीचे गोविंदा आपापल्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता शेवटचे 3 एक्के उभं राहण्याचा प्रयत्न करतायत। या प्रयत्नात जर ते यशस्वी ठरले तर 10 थरांचा विक्रम जय जवानला पुन्हा एकदा करता येणार आहे। पुन्हा एकदा हा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे। जय जवानचा 10 थर लावण्याचा हा प्रयत्न ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी, या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीत 3 वेळा जय जवान पथकानं 10 थर लावण्याचा प्रयत्न केला। 10च्या 10 थर आपापल्या ठिकाणी पोहोचले होते, मात्र शेवटचे 3 एक्के उभं राहण्यापूर्वीच 2 वेळा हा प्रयत्न अयशस्वी ठरला। आयोजक 3 संधी देत असतात आणि या तिन्ही संधी जय जवान पथकानं घेतलेल्या आहेत, त्यामुळे एक अधिकची संधी त्यांना मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। जय जवान गोविंदा पथकानं 10 थरासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला होता, मात्र तिसऱ्यांदा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे।